program of the one dimensional arrays. Write a program. Write a program to merge elements. Write a program to merge elements of two arrays into third array. बघा नेक्स्ट आहे राइट द प्रोग्राम टू मर्ज एलिमेंट्स ऑफ टू अरेज इनटू थर्ड अरे मीन्स व्हॉट मर्ज मीन्स कंबाईन करणे मर्जचं मीनिंग काय आहे कंबाईन राइट द प्रोग्राम टू कंबाईन और मर्ज एलिमेंट्स ऑफ टू अरेज इनटू थर्ड अरे तर आपण एक प्रोग्राम केलेला त्याच्यामध्ये आपण एलिमेंट्स ऑफ वन अरे कॉपी केले दुसऱ्या अरे मध्ये ओके सो एकच अरे घेतलेला आपण इनपुट त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू घेतल्या आणि त्या दुसऱ्या अरे मध्ये काय केलं कॉपी केला ओके नाउ इन दिस प्रोग्राम आपल्याला काय करायचे दोन ऍरे घ्यायचे म्हणजे दोन ऍरे स्कॅन करायचे आणि त्या ऍरेचे जे दोन ऍरे मधले जे एलिमेंट्स आहेत ते एका थर्ड ऍरे मध्ये काय करायचे कॉपी करायचे ओके सो नेसेसरी नाहीये की दोन्ही ऍरे मध्ये सेम नंबर ऑफ एलिमेंट्स असतील एका ऍरे मध्ये 5 असतील दुसऱ्या ऍरे मध्ये 2 असतील देन थर्ड ऍरे विल बी ऑफ टोटल 7 एलिमेंट्स ओके सपोज कधी कधी फर्स्ट ऍरे मध्ये 3 एलिमेंट्स असतील सेकंड ऍरे मध्ये 10 एलिमेंट्स असतील देन तो थर्ड ऍरे असणार आहे तो किती असेल तो टोटल 13 एलिमेंट्स असेल ओके सो नेसेसरी नाहीये की ज्या दोन ऍरे मधले एलिमेंट्स आपल्याला थर्ड ऍरे मध्ये कॉपी करायचे तर त्या दोन्ही ऍरे मध्ये सेम नंबर ऑफ एलिमेंट्स असतील ओके इट डिपेंड्स ओके सेम पण असू शकतात डिफरंट पण असू शकतात सो आपल्याला नेमकं काय करायचं आहे बघा सपोज ए ऍरे मध्ये टोटल 3 एलिमेंट्स आहेत फॉर एक्झाम्पल सांगते त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतात सपोज हे 3 एलिमेंट्स आहेत ए अरे मध्ये आणि सपोज बी अरे अजून एक घेतला तुम्ही आता इथे तुम्हाला दोन अरे इनपुट घ्यायचे सपोज बी अरे मध्ये टोटल 6 एलिमेंट्स आहेत सपोज 10 20 16 23 25 26 ओके सो तुम्हाला काय करायचं आहे सी अरे म्हणजे हे दोन अरे मधले जे एलिमेंट्स आहेत बोथ अरे मधले ते एका थर्ड अरे मध्ये कॉपी करायचे सो थर्ड अरे मध्ये हाऊ मेनी elements are there in third array combination of a and b number of elements in a plus number of elements in b म्हणजे for this example we have total 3 elements in a array and total 6 elements in b array so in c there will be total 9 elements so okay 1 2 3 4 5 6 7 8 and 9 okay so बघा first second third index fourth index fifth index 6 7 8 and 9 ओके नाउ बघा जो फर्स्ट अरे असेल त्याचे ऍज इट इज एलिमेंट तुम्ही पहिल्यांदा थर्ड अरे मध्ये टाकणार आणि त्याच्यानंतर जो सेकंड अरे आहे त्याचे एलिमेंट्स ऍज इट इज मर्ज करणार ओके सो आपलं स्टेटमेंट काय बघा राइट अ प्रोग्राम टू मर्ज द एलिमेंट्स ऑफ टू अरेज इनटू थर्ड अरे सो दोन्ही अरे मधले एलिमेंट्स आपल्याला थर्ड अरे मध्ये कॉपी करायचे आहे सो कसं करणार तुम्ही कॉपी करताना जो कोणता तुमचा फर्स्ट अरे असेल त्याचे एलिमेंट्स पहिले कॉपी करणार आणि देन जो सेकंड अरे आहे त्याचे एलिमेंट्स काय करणार कॉपी करणार ओके सो जो आपले जेव्हा आपण फर्स्ट जो अरे त्याचे एलिमेंट जेव्हा आपण रिझल्टंट अरे मध्ये कॉपी करणार सो दॅट प्रोग्राम इज सेम एज कॉपी द एलिमेंट्स ऑफ वन अरे इनटू द अनदर अरे बिकॉज बघा ए अरे सपोज आता ए अरे हा आपला फर्स्ट अरे आहे सो त्याच्या फर्स्ट इंडेक्सचा एलिमेंट थर्ड अरेच्या फर्स्ट इंडेक्सलाच गेला ए अरेच्या सेकंड इंडेक्सला जो एलिमेंट आहे 8 तो सी अरेच्या पण सेकंड इंडेक्सलाच गेला 8 बरोबर त्याच्यानंतर ए चा जो थर्ड इंडेक्सचा एलिमेंट आहे 4 तो पण सी थर्ड इंडेक्सलाच गेला ओके पुढे फक्त काय चेंज आहे बघा बी अरेचा फर्स्ट इंडेक्सचा एलिमेंट आपल्याला सी अरेच्या फोर्थ ला टाकायचा म्हणजे जेव्हा आपण सेकंड अरे थर्ड अरे मध्ये कॉपी करतो तेव्हा थर्ड अरे आणि सेकंड अरेचे इंडेक्स ह्या डिफरंट असतात आणि ए आणि दॅट इज फर्स्ट अरे आणि जो थर्ड अरे आहे त्याचे इंडेक्स सेम असतात सो हा जो प्रोग्राम आहे फर्स्ट अरे थर्ड अरे मध्ये कॉपी करायचं इट इज सेम ऍज we have already studied to copy elements of one array into another array फक्त आपल्याला जेव्हा सेकंड अरे आपण कॉपी करणार तेव्हा आपल्याला फक्त वेगळं लॉजिक यूज करावं लागेल बिकॉज इंडेक्स ऑफ बोथ अरे विल बी डिफरंट ऑब्वियसली डिफरंट येणार कारण की जेव्हा तुम्ही सेकंड अरेचा फर्स्ट एलिमेंट टाकाल थर्ड अरे मध्ये तेव्हा ऑलरेडी थर्ड अरे मध्ये एलिमेंट्स गेलेले असतील फ्रॉम द फर्स्ट अरे ओके सो थर्ड अरेची इंडेक्स वेगळी असणार आणि फर्स्ट अरे सेकंड अरेची वेगळी असणार ओके सो आता आपण फर्स्ट काय करून घेऊ आपण पहिल्यांदा ए आणि बी अरे मध्ये एलिमेंट्स टाकून घेऊ बिकॉज
तुम्हाला दोन्ही ॲरेचे एलिमेंट्स कंबाईन करायचे थर्ड ॲरे मध्ये. सो फर्स्ट यू हॅव टू एंटर द एलिमेंट्स इन ए ॲरे, then B array, and after that we are going to implement the logic to merge the elements of two array into the third array. Okay. सो बघा ए आणि बी मध्ये तुम्ही एलिमेंट्स स्कॅन करणार, स्कॅनइफ करणार. सो आपण ऑलरेडी प्रोग्राम्स खूप सारे बघितले आहेत. वन डायमेन्शनल ॲरेचे, सर्चिंग, लार्जेस्ट एलिमेंट, स्मॉलेस्ट एलिमेंट, कॉपी एलिमेंट्स ऑफ वन ॲरे इनटू अनदर ॲरे, ॲरे रिव्हर्स डिस्प्ले करायचा, देन ॲरे मधले जेवढे एलिमेंट्स आहेत त्यांची सम ऑफ एलिमेंट्स इन ॲरे फाइंड आउट करायची. ओके, सो हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. सो त्याच वेळी आपण ए आणि बी चे पहिल्यांदा एलिमेंट्स काय करणार, स्कॅन करून घेणार. ओके, सो वॉइड मेन. आता टोटल तुम्हाला किती ॲरे डिक्लेअर करावे लागतील, 3 ॲरेज टोटल, 2 इनपुट ॲरेज आणि 1 ज्याच्यामध्ये तुम्ही हे 2 ॲरेचे एलिमेंट्स काय करणार, कॉपी करणार. ओके, सो पहिले आपण हाफ ऑफ प्रोग्राम एक्सप्लेन करून घेऊ. सो m नंबर ऑफ एलिमेंट्स इन सपोज ए ॲरे, n नंबर ऑफ एलिमेंट्स इन n ॲरे. तर शक्यतो आता आपण आतापर्यंत एकच ॲरे घेतलेला, बरोबर, इनपुट. सो nच आपण घेतलेला, पण आता इथे आपल्याला 2 ॲरे घ्यायचे आहेत युजर कडून, 2 ॲरेच्या व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत. आणि तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की नेसेसरी नाही की दोन्ही ॲरे मध्ये सेम नंबर ऑफ एलिमेंट्स असतील. सो आपण जी साईज घेणार आहे m किंवा n, तर ती सेम नसणार आहे. जनरली आपण n घेतो तेव्हा आपल्याकडे 1च ॲरे असतो. आता 2 ॲरे आहेत. सो दोन्ही ॲरेला वेगवेगळ्या साईजसाठी व्हेरिएबल घ्या, बिकॉज दोन्ही ॲरे मध्ये सेम नंबर ऑफ एलिमेंट असतील. इट इज नॉट नेसेसरी. ओके, देन आय आणि जे. ठीक आहे. नाव बघा, फर्स्ट ए ॲरेचे एलिमेंट्स टाकून घ्या, नंतर बी ॲरेचे. नाव एंटर साइज ऑफ ए ॲरे. पहिल्यांदा ए ॲरे मध्ये तुम्हाला किती एलिमेंट्स टाकायचे ते स्पेसिफाय करा. ओके, नाव इथे 2 ॲरेज आहेत म्हणून ए आणि बी असं डिफरन्शिएट करा. सो ए ॲरे साठी आपण नंबर ऑफ एलिमेंट साठी m घेऊ. ओके, झालं. स्कॅन करून देन प्रिंट एफ. नाव एंटर एलिमेंट्स इन ए ॲरे. साईज टाकली किती आहे ती, नाव एंटर एलिमेंट्स इन ए ॲरे. तर हे आपलं ऑलरेडी कोडिंग खूप वेळा झालेलं आहे, फक्त मी n च्या ऐवजी इथे m यूज केलेलं आहे व्हेरिएबल. I is less than or equal to now m, I plus plus. So scanf %d ampersand a of I. ओके, हे तर सेम आहे, a of I. ओके, नाव आता हे मी एक्सप्लेन करणार नाहीये. त्याच्यानंतर सेम आता आपल्याला बी ॲरेचे पण एलिमेंट्स घ्यावे लागतील. सो एंटर साइज ऑफ बी ॲरे. नाव स्कॅन आहे. नाव बी ॲरे साठी आपण साईज साठी सपोज n व्हेरिएबल घेतलेला आहे. ओके, नाव प्रिंट एफ. नाव एंटर एलिमेंट्स इन बी ॲरे. नाव बी ॲरे मध्ये एलिमेंट्स टाका. सो एंटर एलिमेंट्स इन बी ॲरे. फॉर I is equal to 1, I is less than or equal to now n, I plus plus, because b ची साईज आपण n घेतलेली. ampersand b of I. ओके, हे तर सेम आहे, फक्त a च्या ऐवजी आता b लिहिलंय. सो आपण एकदा करून बघूयात. सो m एंटर साइज ऑफ ए ॲरे. सपोज m ची व्हॅल्यू घेतली मी 5, बिकॉज मला a मध्ये किती एलिमेंट्स टाकायचे, 5 टाकायचे फॉर एक्झाम्पल. नाव एंटर एलिमेंट्स इन ए ॲरे. सो I आपला किती होणार, आता आपण a साठी घेऊयात 1 2 3 4 5, इंडेक्स 1 2 3 4 5 ए साठी, बिकॉज आपण ए मध्ये 5 एलिमेंट्स टाकणार आहे. सो I 1 होणार. ओके, I किती होणार, 1 होणार. 1 इज लेस दॅन और इक्वल टू m, दॅट इज 5. कंडिशन ट्रू. जो व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार ते कुठे जाणार, a of 1 मध्ये जाणार. सपोज मी 8 टाकलं. आता हे तुम्हाला मी एक्सप्लेन केलेले. त्याच्यानंतर I2 होणार. जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार ती कुठे जाणार, a of 2 मध्ये जाणार. सपोज मी टाकलं 6. ओके, नाव I3 होणार. जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार ती कुठे टाकणार, a of 3 मध्ये टाकणार. सपोज मी टाकलं 9. त्याच्यानंतर I4 होणार. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे टाकणार, a of 4 मध्ये टाकणार. सपोज 10. नंतर I5 होणार. नाव m काय आपला 5 आहे. सो 5 इज लेस दॅन और इक्वल टू 5, कंडिशन ट्रू आहे. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती a of 5 मध्ये टाकणार. सपोज 15. नाव I किती होणार, 6 होणार. 6 इज लेस दॅन और इक्वल टू m किती आहे, 5, कंडिशन फॉल्स. सो लूपच्या बाहेर आलो. सो आता आपल्याला a मध्ये आपण 5 एलिमेंटची साईज घेतली. सो 5 एलिमेंट्स टाकून झाले. ओके, नाव एंटर साइज ऑफ बी ॲरे. सपोज तुम्हाला b मध्ये 3 एलिमेंट्स टाकायचे. सो n इज इक्वल टू 3. इथे तुम्ही स्कॅन केलं 3.
नाउ एंटर एलिमेंट्स इन बी अरे. सो आय परत किती होणार 1 होणार बघा. ओके, आता आय इथे ठीक आहे 6 झालेला, पण इथे परत लूप मध्ये आलो सो आय परत 1 होणार. आता आपण बी मध्ये किती एलिमेंट्स टाकणार आहेत 3. बी मध्ये 1 2 3. ओके, सो जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार बी ऑफ 1 मध्ये जाणार. सपोज मी टाकलं 12. नेक्स्ट टाइम आय किती होणार 2 होणार. ओके, 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन. एन काय आहे 3. कंडिशन ट्रू आहे. सो जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती बी ऑफ 2 मध्ये टाकणार. सपोज मी टाकलं 18. नंतर आय किती होणार 3 होणार. एन पण 3 आहे. सो 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3. कंडिशन ट्रू. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती बी ऑफ 3 मध्ये जाणार. सपोज मी टाकली इथे 7. ओके, नाउ आय किती होणार 4 होणार. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स बिकॉज आय वॉन्ट ओनली 3 एलिमेंट्स. बिकॉज मी साईज किती दिली आहे बी ची 3. तुम्ही जेवढी साईज देता तेवढ्या टाइम्स हे स्कॅन होणार. आता हे तुम्हाला माहिती ऑलरेडी. ओके, नाउ हे झालं आपलं ए आणि बी आपलं स्कॅन करून झालं. ओके, नाउ नेक्स्ट प्रोग्राम. नाउ नेक्स्ट प्रोग्राम आता बघा रिमेनिंग. आता आपण आतापर्यंत प्रोग्राम मध्ये काय केलं इझी केलं, जे की आपण ऑल दी 1 डायमेन्शनच्या प्रोग्राम मध्ये यूज केलेला आहे कोड, की अरे मध्ये नंबर ऑफ साईज घ्यायचे अरेचे आणि अरे मध्ये एलिमेंट्स टाकायचे. सो आपण हे एलिमेंट्स टाकले सॅडीच्या प्रोग्राम मध्ये. नाउ आता आपण एक सी अरे क्रिएट करू. नाउ बघा सी अरे मध्ये आता टोटल किती एलिमेंट्स असणार एम. तुम्ही जेवढी ए अरे ची साईज घेतली असेल प्लस बी अरे ची. सो फॉर दिस एक्झाम्पल आय हॅव टेकन द साईज ऑफ ए अरे ॲज अ 5 अँड साईज ऑफ बी अरे ॲज अ 5. Sorry, the size of a B array as a 3. Okay, so now C array will contain total 8 elements. Okay, m plus n. 4, 5, 6, 7 and 8. So this is the index. Okay, now आता आपल्याला काय करायचे फर्स्ट A array चे एलिमेंट्स टाकायचे नंतर B array चे. Okay, so for that we are going to use a logic. Same फर्स्ट जे लॉजिक आहे ते सेम कॉपी एलिमेंट्स ऑफ वन अरे इनटू अनदर अरे. आता इथे एम का लिहिलं बिकॉज ए अरे ची साईज किती एम. सो टोटल एम एलिमेंट्स आपल्याला सी मध्ये टाकायचे. सो आपण एम टाइम्स लूप इन्क्रीमेंट केलं आणि दोघांची इंडेक्स सेम येणार आहे. सो दोन्हीकडे आयच यूज केलं. आता बघा पहिल्यांदा हे एक्सप्लेन करते तुम्हाला. ओके, नाउ आय. सो आधीच्या प्रोग्रामनी काय झालं फर्स्ट हाफ ऑफ प्रोग्रामनी ए आणि बी मध्ये आपण एलिमेंट्स टाकले. ओके, नाउ बघा आय किती होणार बघा 1 होणार. Now इथे mच का लिहिलं because first I want to copy the elements of A array into the C array and the size of the A array is 5. So इथे आपल्याला we have to iterate the loop m number of times. Okay, now index दोन्हीकडे I का दिला because I am going to copy the first index of A into the first index of C. Okay, so दोन्हीकडे index same आहे. So that's mean we have to use the same index. तरी पण एकदा ट्रेस करून दाखवते प्रोग्राम. सो आय 1 झाला. नाउ एम काय आहे 5 आहे. सो 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. कंडिशन ट्रू आहे. नाउ आरएचएस विल बी कॉपी इनटू द एलएचएस. सो ए ऑफ आय किती आहे 1 आहे. सो ए ऑफ 1 ची व्हॅल्यू सी ऑफ 1 मध्ये. सो ए ऑफ 1 मध्ये काय आहे 8. सो सी ऑफ 1 मध्ये पण काय गेलं 8. नाउ नेक्स्ट टाइम आय विल बी इन्क्रीमेंटेड बाय 1 दॅट इज 2. नाउ ए ऑफ 2 ची व्हॅल्यू सी ऑफ 2 मध्ये जाणार. ए ऑफ 2 मध्ये 6 आहे. सी ऑफ 2 मध्ये पण काय गेलं 6 गेलं. नाउ आय झाला 3. नाउ अगेन दिस कंडिशन इज ट्रू बिकॉज एम इज 5. सो ए ऑफ आय 3 आहे. सो ए ऑफ 3 ची व्हॅल्यू सी ऑफ 3 मध्ये. सो ए ऑफ 3 मध्ये 9 आहे. सी ऑफ 3 मध्ये पण 9 येणार. ओके, नाउ आय झाला 4. 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. कंडिशन ट्रू आहे. सो ए ऑफ 4 ची व्हॅल्यू सी ऑफ 4 मध्ये. ए ऑफ 4 मध्ये 10 आहे. सी ऑफ 4 मध्ये पण येणार 10. नाउ आय होणार 5. 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. कंडिशन ट्रू. नाउ ए ऑफ 5 ची व्हॅल्यू सी ऑफ 5 मध्ये. सो ए ऑफ 5 मध्ये काय आहे 15. सो सी ऑफ 5 मध्ये पण काय होणार 15. ओके, नेक्स्ट टाइम आय किती होणार 6 होणार. नाउ 6 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एम काय 5. सो दिस कंडिशन इज फॉल्स. सो आपण आता लूपच्या बाहेर येणार. ही कंडिशन फॉल्स होणार मीन्स व्हॉट ए चे ऑल एलिमेंट्स कॉपी झालेले आहे सी मध्ये. नाउ वी हॅव टू कॉपी द एलिमेंट्स ऑफ बी इनटू द सी. सो फॉर दॅट आता बघा जसं m टाइम्स लूप का इटरेट केलं बिकॉज देयर आर टोटल m एलिमेंट्स. नाउ बी चे एलिमेंट जेव्हा तुम्ही सी मध्ये कॉपी करणार ॲट दॅट टाइम वी हॅव टू इटरेट द लूप फॉर n नंबर ऑफ टाइम्स. ओके, सो आय आता आपल्याला आय नाही यूज करता येणार. आता इथे जे यूज करा. जे इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. जे इज लेस दॅन ऑर j is equal to 1. j is less than or equal to 1 and j plus plus. नाउ इथे आपण करणार c of i ठेवणार आणि इथे b of j ठेवणार. बघा इथे i आणि j आहे. इथे दोन्हीकडे i आहे. देन i plus plus पण करणार लूप मध्ये. j plus plus तर होणारच आहे बट i plus plus पण करणार. का करणार आता बघा. आता बघा इथे मी सेम इंडेक्स का यूज केली बिकॉज
ए चे जे इंडेक्सचे इलेमेंट आहेत ते ऍज इट इज सी मध्ये जातात. बट नाऊ आता ए ची कॉपी झाल्यानंतर बी चा जो फर्स्ट इंडेक्सचा इलेमेंट आहे तो सी च्या 6 मध्ये जातोय. ओके, सो देर आर बोथ डिफरंट इंडेक्स फॉर सेकंड ऍरे अँड द सी ऍरे. सो आपण इथे एक दुसरं व्हेरिएबल यूज केलं. ओके, नाउ n टाइम्स का केलं? बिकॉज टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी ऍरे n, सो n टाइम्स वी हॅव टू कॉपी. ओके, सो जे किती झाला बघा? 1 झाला. आय किती बघा? जेव्हा हे लूप एंड झालंय तेव्हा आय किती होता? 6 होता आणि आपल्याला सी ऑफ 6 मध्येच आता नेक्स्ट व्हॅल्यू टाकायची. ओके, एक्सक्यूज मी. नाउ जे किती आहे? 1 आहे. 1 इज लेस दॅन और इक्वल टू n किती आहे? n 3 आहे. कंडिशन ट्रू आहे. नाउ बी ऑफ जे किती बघा? जे 1 आहे. ओके, सो बी ऑफ 1 ची व्हॅल्यू कुठे टाकायची? सी ऑफ आय मध्ये. आय किती आहे? 6. सो बी ऑफ 1 ची व्हॅल्यू कुठे टाकायची? सी ऑफ 6 मध्ये. सो बी ऑफ 1 मध्ये काय 12 ते कुठे टाकायचे? सी ऑफ 6 मध्ये. ओके, नाउ आय प्लस प्लस आय किती होणार? 7 होणार. परत आपण लूप कडे आलो की जे पण किती होणार? 2 होणार. नाउ अगेन दिस कंडिशन इज ट्रू बिकॉज n 3 आहे. 2 इज लेस दॅन और इक्वल टू 3, कंडिशन ट्रू. नाउ जे 2 आहे आणि आय 7 आहे. सो बी ऑफ 2 ची व्हॅल्यू सी ऑफ 7 मध्ये. बी ऑफ 2 मध्ये काय? 18. सो सी ऑफ 7 मध्ये पण काय गेला? 18 गेला. ओके, नाउ आय प्लस प्लस आय किती होणार? 8 होणार. ओके, नाउ जेव्हा लूप कडे आलो परत आपण की जे किती होणार? 3 होणार. नाउ दिस कंडिशन इज ट्रू बिकॉज n 3 आहे. नाउ जे 3 आणि आय 8. ओके, सो बी ऑफ 3 ची व्हॅल्यू सी ऑफ 8 मध्ये. बी ऑफ 3 मध्ये काय? 7. सी ऑफ 8 मध्ये पण काय गेलं? 7. नेक्स्ट टाइम आय प्लस प्लस. जर अजून इलेमेंट्स असतील तर आय प्लस प्लस आय 9 झाला आणि जे किती झाला? 4 झाला. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स बिकॉज एन बी मध्ये 3 एलिमेंट्स होते ते कॉपी करून झाले. जर जास्त असतील तर हे लूप कंटिन्यू होणार. सो एक्झिट झालं, लूपच्या बाहेर आलो. इथे आलो. इथे आल्यानंतर आता बघा बरोबर मेन मेमरी मध्ये बघा पहिले ए चे एलिमेंट्स कॉपी झाले आणि नंतर बी चे झाले. सो आता आपल्याला तिन्ही पण ऍरे काय करा? डिस्प्ले करा. सो एलिमेंट्स इन ए ऍरे एकदम इझी तुम्हाला एक्सप्लेन केलंय बघा. ए ऍरे मधले डिस्प्ले करण्यासाठी ऑब्विसली m टाइम्स बिकॉज ए मध्ये m एलिमेंट्स आहेत आणि ते printf %d a of I. ओके, हे तर आपलं ऑलरेडी झालेलं आहे प्रिंट करण्याचं. नाउ एलिमेंट्स इन बी आहे. सो मेन मेमरी मध्ये ऑलरेडी एलिमेंट्स घेतले ते फक्त आता आपण रिट्राइव्ह करणार. सो इथे आय यूज करायचा. फक्त बी किती टाइम्स होणार? n टाइम्स होणार बिकॉज बी मध्ये n एलिमेंट. जे स्कॅन करायला लूप यूज केलं तेच फक्त स्कॅनिंग च्या ऐवजी प्रिंट बी ऑफ आय. ओके, नाउ नेक्स्ट आता फक्त सी ऍरे चे एलिमेंट्स प्रिंट करायचे. एलिमेंट्स इन सी ऍरे फॉर आता बघा I1. आता I इज लेस दॅन और इक्वल टू किती होणार? आता ए ठीक आहे आपण m टाइम्स प्रिंट केला बिकॉज टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए ऍरे इज n. ओके, बी n टाइम्स केला बिकॉज टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स n आहे. सो सी किती टाइम्स करणार? m प्लस n बिकॉज दोन्ही ए आणि बी चे जे एलिमेंट्स आहेत ते कंबाईन होऊन आपले सी मध्ये जाणार आहेत. सो ऑलवेज हे लूप किती होणार? m प्लस n टाइम्स जी काही तुमची व्हॅल्यू असेल ती आय प्लस प्लस अँड देन printf %d c of I. ओके, हे सेम आहे. गेट ch and program complete. ओके, नाउ आता आपण राईट डाऊन करूयात हा प्रोग्राम. आता मी देव सीपीपी मध्ये करते. तुम्हाला ज्याच्यामध्ये करायचं ते करा. फक्त देव सीपीपी मध्ये करताना इंट मेन लिहावं लागतं आपल्याला अँड गेट ACR लिहायची गरज नाही. ओके, सो फर्स्ट तुम्हाला ऑलरेडी मी दाखवलेलं आहे डिफाइन करून. इझी जातं देव सीपीपी करण्यासाठी. त्याच्यानंतर जो तुमचा माउस कर्सर जो डिसेबल होतो तर तो होत नाही. ओके, इझिली जातं. त्याच्यानंतर कॉपीचे वगैरे ऑप्शन सेव्ह करण्याचे रन करण्याचे इझी आहेत. ओके, सो आपण इथे लिहूयात मर्ज डॉट सी आणि इथे सी ऑल फाइल सेव्ह ॲज टाईप मधून सी सोर्स फाईल सिलेक्ट करायचं. ओके, एकदम इझी प्रोग्राम आहे बघा, काही अवघड नाहीये. फर्स्ट इथे फक्त आता आपल्याला stdio.h हेडर फाईल, त्याच्यानंतर दुसरी हेडर फाईलची गरज नाही, इंट मेन.
ओके. सो सध्या इंट का लिहिलं, रिटर्न 0 मी का लिहिते, तर हे सध्या तुमचा कन्सर्न नाही. जेव्हा आपला ऍरे चॅप्टर झाला की आपण फंक्शन चॅप्टर बघू ना, तेव्हा तुम्हाला कळेल की इंट का लिहायचं, रिटर्न 0 का लिहायचं. तर सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की देव सीपीपी मध्ये तुम्हाला काय करावं लागतं, इथे वॉइड मेनच्या ऐवजी इंट मेन, जस्ट इंट का लिहितात, रिटर्न 0 आणि गेट च्या ऐवजी रिटर्न 0 लिहितो. सो त्याचं मिनिंग काय आहे ते मी तुम्हाला फंक्शन चॅप्टर मध्ये एक्सप्लेन करेल. नाउ फॉर दिस जस्ट फोकस ऑन द कोड बिटवीन द मेन मध्ये जो तुम्ही कोड लिहिणार आहे, जसं आता मर्जिंगचा लिहिणार आहे, सो त्याच्यावरती फोकस करा फक्त. ओके. सो टोटल आता आपल्याला 3 ऍरेज लागणार आहेत. ओके. त्याच्यानंतर IJMN. ओके. नाउ एंटर साइज ऑफ ए array. scanf %d, %m. तुम्हाला n यूज करायचं तर n यूज करा, काही यूज करू शकता. नाउ एंटर एलिमेंट्स इन ए array. साइज घेतली की array मधले एलिमेंट्स एंटर करा. फॉर I is equal to 1, I is less than or equal to m, I plus plus scanf %d, %a of I. ठीक है. नाउ सेम आता B array. एंटर साइज ऑफ B array. scanf %d, %n. Now enter elements in B array. Now for loop I is equal to 1, I is less than or equal to n ना आता, because elements in B array n. ओके. झाले इथपर्यंत. नाव आता आपलं लॉजिक. फर्स्ट ए मधले कॉपी करायचे. सो ए मध्ये टोटल m एलिमेंट्स आहे. सो लूप पण आपलं m नंबर ऑफ टाइम्स रिटर्न होईल. देन ए आणि सी ची इंडेक्स सेम राहते. सो आय नीच कॉपी होऊन जाणार. ओके. नाऊ आता रिमेनिंग ए array ची कॉपी झाल्यावरती बी array चे एलिमेंट्स कॉपी करणार. ओके. हे n टाइम्स होणार. आणि इथे जे काय यूज केलं, आय का नाही केलं, बिकॉज आय इंडेक्स आपण सी साठी कंटिन्यू करणार आणि जे इंडेक्स सी आपण बी साठी घेणार, बिकॉज ही नाउ हिअर बी आणि सी च्या इंडेक्सेस आहेत त्या डिफरंट आहेत. ओके. आता एलिमेंट झाले कॉपी करून. नाउ आता आपण 1 बाय 1 array चे डिस्प्ले करू. एलिमेंट्स इन ए array for I is equal to 1, I is less than or equal to m, I plus plus printf a of I. Now in elements in B array. Now C array. ऑलवेज जेवढे तुमचे एम चे असतील, ए चे एलिमेंट्स असतील आणि बी चे तुम्ही जे व्हेरिएबल यूज केले असतील, दॅट नंबर ऑफ एलिमेंट्स विल बी इन सी array. सो m plus n. C of I.
then return 0. Okay, save करायला कंट्रोल एस नी and then compile and run. Both at a time पण तुम्ही करू शकता. In your laptop it will not take this much of time, okay, because when I am recording the whiteboard is working, then video recorder is also working, okay, so that's why it takes little bit time. No, बघा enter size of a array. So suppose तुम्हाला आता 4 elements टाकायचे ते array मध्ये, so जे elements 4 आहेत ते टाकून घ्या. Okay, so 5 to 7 8. Now enter size of b array. Suppose मी 7 टाकले, so मला total 7 elements टाकायचे आहेत b array मध्ये. So 7 elements टाकून घ्या. कोणतेही तुम्ही टाकू शकता, सेम टाकेल तरी चालतंय, की चालेल 5 6 7. ओके, बघा आता elements in array 5 2 7 8. elements in b array बघा आपण हे टाकलेले 4 7 8. ओके, सो आता इथे गार्बेज व्हॅल्यू आली, मी चेक करते. ओके, सो a कुठपर्यंत बरोबर गेलेत बघा 5 2 7 8. सो a array चे बरोबर गेलेत, b array चे बरोबर गेलेले नाहीयेत. ओके, सो आता मी चेक करते का नाही एरर आली ती. इथे परत बी चेच टाक, ए चेच टाकले बघा, मी इथे बी चे टाकायचे. ओके, सो आता बरोबर आहे. नाउ सपोज कोणतेही तुम्ही एलिमेंट्स टाकू शकता. 8 9 6 टाकली सपोज साइज बी array ची. 3 4 5 6. हा आता आले बघा. एलिमेंट्स इन ए array बघा काय होते आपले 5 4 7 8 5 4 7 8. एलिमेंट्स इन बी array 2 7 56. हे बघा 2 7 56. पुढे काय होतं 34 45 23. 34 45 23. आता सी array मध्ये पहिले ए array चे गेले बघा 5 4 7 8. ओके, आणि त्याच्यानंतर बी array चे गेले. आलं लक्षात? ठीक आहे. सो दिस इज अ मर्जिंग एलिमेंट्स ऑफ 2 arrays into the third array. ओके, नाउ नेक्स्ट आहे बघा write a program to convert a decimal number into the binary number. सो आता मी array मध्ये का घेते हा प्रोग्राम डेसिमलचा बायनरी मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी, बिकॉज तो आपण array नीच करू शकतो. ओके, आता तुम्हाला मी ऑलरेडी बिटवाइज ऑपरेटर जेव्हा आपण बघितले तेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की आपण डेसिमलचं कन्व्हर्जन बायनरी मध्ये कसं करतो. डेसिमल टू बायनरी कसं करतो आपण. सपोज मी जर तुम्हाला 12 चं कन्व्हर्जन सांगितलं तर तुम्ही 2 ने डिवाइड करता आणि इकडे तुम्ही रिमाइंडर लिहिता. हा तुमचा कोशंट असतो आणि हा रिमाइंडर असतो. त्या कोशंटला परत 2 ने डिवाइड करता, परत रिमाइंडर लिहिता. ओके, परत ह्या कोशंटला 2 ने डिवाइड करता आणि इथे रिमाइंडर लिहिता. परत ह्या 1 ला म्हणजे कोशंट जो येईल त्याला 2 ने डिवाइड करता आणि इथं रिमाइंडर लिहिता. ओके, ह्याचं मिनिंग काय की जोपर्यंत तुमचं कोशंट 0 येत नाही तोपर्यंत तुम्ही सेम प्रोसेस कंटिन्यू करता आणि जे रिमाइंडर आलेले दॅट विल बी युअर बायनरी व्हॅल्यू. बट तुम्ही लिहिताना कसं लिहिता रिव्हर्स. म्हणजे जर 12 आहे तर 12 ची बायनरी व्हॅल्यू काय झाली 1 1 0 0. याला क्रॉस चेक करा 1 2 4 8. सो 8 आणि 1 फक्त 8 आणि 4 च्या वर आहे, सो 12. ओके, सो लिहिताना तुम्ही काय करता रिव्हर्स लिहिता. सो हेच आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, सो 2 ने आपण डिवाइड करणार क्वेश्चन घेण्यासाठी आणि रिमाइंडर मॉड ऑपरेटरने आपण रिमाइंडर साठी करणार. ओके, सो बघा आपण जे हे रिमाइंडर आलेले आहेत ते 1 बाय 1 आपण कुठे सेव्ह करणार, array मध्ये सेव्ह करणार, बिकॉज आपल्याला रिव्हर्स प्रिंट करायचा आहे. ओके, सो फर्स्ट मी राईट डाऊन करते प्रोग्राम, तुम्हाला एक्सप्लेन करते, एक्झाम्पल घेऊ 1 और 2 आणि मग त्याच्यानंतर आपण
एकदा टाईप करून रन करू. ओके, सो आता आपल्याला ऍरे मध्ये जसं आपण बघा इच अँड एव्हरी जेवढे ऍरेचे प्रोग्राम घेतले, सो त्याच्यामध्ये आपण कसं केलं की पहिले एंटर साइज ऑफ ऍरे, मग ऍरे मध्ये एलिमेंट्स टाकले. सो इथे आपण तसं करणार नाही बिकॉज आपण ऍरे मध्ये सगळे रिमाइंडर स्टोअर करणार आहे. ओके, सो बघा आता डेसिमल टू बायनरीचा आपला प्रोग्राम आहे. नाउ void main. ओके, नाउ एक ऍरे घ्या. आपल्याला एक रिमाइंडरची गरज नाही, आय थिंक एक आय घेऊयात. ठीक आहे, अजून जर व्हेरिएबल लागलं तर आपण इनिशियलाइज करू. ठीक आहे, नाउ फर्स्ट एन लागेल आपल्याला. डेसिमल व्हॅल्यू, डेसिमल नंबर आपल्याला घ्यायचा आहे ना. सो डेसिमल नंबर पहिल्यांदा घेतला तरच आपण त्याचं काय करू शकतो बायनरी मध्ये कन्व्हर्जन. सो प्रिंटफ एंटर एनी नंबर. ओके, नाउ स्कॅनफ %d %n. ओके, तर हा नंबर तुम्ही घेतला. ओके, नाउ आय 0 ला इनिशियलाइज करा. ठीक आहे, नाउ जे आपण सम ऑफ डिजिट्स इन अ नंबर पॅलिंड्रॉम नंबर साठी यूज केलं ना थोडंफार तेच लॉजिक. जोपर्यंत n ची व्हॅल्यू 0 येत नाही, सो a ऑफ i मध्ये टाकणार तुम्ही रिमाइंडर. मी तुम्हाला सांगितलं की रिमाइंडर जे आहेत 0 आणि 1 ते आपण स्टोअर करून घेणार एका ऍरे मध्ये. ओके, सो n ला तुम्ही डिवाइड करणार मॉड 2 नी, नॉट 10 नी, बिकॉज 2 नी डिवाइड केलं तरच आपल्याला रिमाइंडर 1 किंवा 0 मिळतो. ओके, त्याच्यानंतर i प्लस प्लस करणार आणि n इज इक्वल टू n डिवाइड बाय 2. ओके, सो इथपर्यंत आपण ट्रेस करून बघू प्रोग्राम आणि मग नंतर पुढचा लिहूया. ओके, आता बघा एंटर एनी नंबर. ओके, सो युजरने टाकले सपोज n. आपल्याला आता आपण 12 चे एक्झाम्पल घेतलं तर 12 करून बघू म्हणजे आपल्याला राईट करेल की 1100 येते का. ओके, सो 12 डेसिमल नंबर आहे, त्याचं वी हॅव टू कन्वर्ट इट इनटू द बायनरी नंबर. ओके, सो 12. ठीक आहे, नाउ आय 0. ओके, सो इथे मी a साठी मेमरी ब्लॉक काढून ठेवते, किती पण असू द्यात. ओके, आपण 50 स्पेस केलेली, सो आपल्याकडे अवेलेबल भरपूर आहे. ठीक आहे, सध्या आपण एवढे टाकून ठेवूयात किंवा आपण जसं जसं एलिमेंट जाईल ऍरे मध्ये तसं एक एकने आपण इंडेक्स वाढवून घेऊ. ओके, नाउ आय 0 झाला, आय 0 आला. n ची व्हॅल्यू सपोज मी 12 घेतली बिकॉज आय वॉन्ट टू फाइंड आउट द बायनरी नंबर ऑफ अ 12. ओके, नाउ n इज नॉट इक्वल टू 0, राईट आहे. n काय आहे 12 आहे ना, n किती आहे 12 आहे, सो नॉट इक्वल टू 0 कंडिशन ट्रू आहे. ओके, इथेच लिहिते मी आय 0 झाला. ओके, नाउ इथे 0 झालेला आहे. नाउ n काय 12, 12 ला जर 2 नी डिवाइड केलं तर मॉड ऑपरेटर आहे म्हणजे रिमाइंडर. सो 12 ला जर मी 2 नी डिवाइड केलं तर 6 नी भाग जाणार आणि रिमाइंडर किती येणार 0. सो 0 कुठे स्टोअर झाला a ऑफ i मध्ये. ओके, सो आय इथे 1 करू. ठीक आहे, आय 1 करून द्या, 0 नका बिकॉज आपण टाकतो ना, सो आय 1 करून द्या. ओके, सो आय किती सध्या 1 आहे. सो n मॉड 2 म्हणजे n 12 आहे. 12 ला जर 2 नी डिवाइड केलं तर रिमाइंडर काय येतो 0 येतो. सो 0 कुठे स्टोअर करायचा a ऑफ i मध्ये. आय किती 1, सो a ऑफ 1 मध्ये सपोज हा a आहे, सो a ऑफ 1 मध्ये गेला 0. काय गेला 0. नंतर i प्लस प्लस, सो i किती झाला 2 झाला. नाउ n किती आहे 12. सो 12 ला 2 नी जर डिवाइड केलं तर आपल्याला डिव्हिजन ऑपरेटर काय येतं क्वोशंट. सो 12 ला जर 2 नी डिवाइड केलं तर क्वोशंट काय येतो 6. सो 6 कुठे येणार n मध्ये स्टोअर होणार. सो n किती झाला 6. नाउ लूप 6 इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन ट्रू. नाउ 6 ला जर 2 नी डिवाइड केलं तर रिमाइंडर किती येतो 0, मॉड ऑपरेटर. तर तो कुठे स्टोअर करायचा रिमाइंडर a ऑफ i मध्ये. i किती आहे 2, सो a ऑफ 2 मध्ये काय येणार रिमाइंडर 0. सो a ऑफ 2 मध्ये पण काय आला 0 आला. ओके, नाउ i प्लस प्लस, i किती झाला 3 झाला. नाउ n इज इक्वल टू n डिवाइड बाय 2. सो n किती आहे n किती आहे 6. 6 ला जर 2 नी डिवाइड केलं तर क्वोशंट काय येतो 3. डिव्हिजन ऑपरेटर क्वोशंट देतं, कुठे स्टोअर करायचा तो n मध्ये. सो n ची व्हॅल्यू काय आली 6 ला जर 2 नी डिवाइड केलं तर क्वोशंट काय आला 3. सो n ची व्हॅल्यू काय आली 3. नाउ अगेन 3 इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन ट्रू आहे. नाउ इथे n काय 3. सो 3 ला जर 2 नी डिवाइड केलं, 3 ला जर 2 नी डिवाइड केलं तर मॉड ऑपरेटर म्हणजे रिमाइंडर
रिमाइंडर काय तो 1, तो कुठे स्टोअर झाला a of 1, a of I किती आहे 3, सो a of 3 मध्ये काय स्टोअर झाला रिमाइंडर दॅट इज 1. रिमाइंडर 1 आला की नाही, सो 1 स्टोअर झाला. ओके, नाउ I प्लस प्लस I किती झाला 4 झाला. नाउ n किती आहे 3, सो 3 ला जर 2 ने डिवाइड केलं तर क्वेश्चन काय, क्वेश्चन पण 1 येतो, सो कुठे स्टोअर झाला तो n मध्ये, सो n आला 1. ओके, नाउ बघा n आला 1 आला. ओके, नाउ 1 इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन ट्रू आहे. नाउ इथे आलो, आता n किती आहे 1, सो 1 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 0 ने भाग जाणार आणि रिमाइंडर किती येणार 1 येणार. सो कुठे स्टोअर केला तो a ऑफ I मध्ये, I किती आहे 4, सो a ऑफ 4 मध्ये केला रिमाइंडर दॅट इज 1. नाउ इथे I प्लस प्लस I किती झाला 5 झाला. ओके, नाउ n किती आहे 1, सो 1 ला जर 2 ने डिवाइड केलं तर क्वेश्चन किती येत होता 0, सो 0 कुठे स्टोअर झाला n मध्ये. सो नाउ 0 इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन फॉल्स लूपच्या बाहेर आलो. म्हणजे बघा a मध्ये आता काय डिस्प्ले झालं 0 0 1 1. ओके, सो जसं आपण मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलं होतं त्याच टाइप मध्ये डिस्प्ले झालं. बघा मी कसं एक्सप्लेन केलं की 12 ला 2 ने डिवाइड केलं तर इथं 6 येणार, क्वेश्चन रिमाइंडर 0 येणार. 6 ला जर 2 ने डिवाइड केलं क्वेश्चन 3 येणार, रिमाइंडर 0 येणार. 3 ला जर 2 ने डिवाइड केलं तर क्वेश्चन 1 येणार, रिमाइंडर पण 1 येणार. 1 ला जर 2 ने डिवाइड केलं तर क्वेश्चन 0 आणि रिमाइंडर 1 येणार. सो 0 स्टोअर झालं 0 1 1. सो हे असं स्टोअर झालं 0 1 1. ओके, सो बट आपल्याला डिस्प्ले कसं करावं लागेल ऍरे आता रिव्हर्स. आता आपण ऍरे रिव्हर्स कसं डिस्प्ले केलेलं आहे दॅट इज ऑल्सो वी हॅव सीन. ओके, सो काय करायचं आता रिव्हर्स प्रिंट करण्यासाठी, सो शेवटची इंडेक्स कुठे आहे 4 ला आणि आपला I काय झालेला 5 झालेला. बघा ह्याच्या आधी I किती झालेला 5 झालेला. ओके, परत एकदा सांगते, इथे कसं होतं बघा n आपला आपण 12 घेतलेला आणि I 1 होता, नंतर n 6 झाला तेव्हा I 2 झाला, नंतर n 3 झाला तेव्हा I 3 झाला, n 1 झाला तेव्हा I 4 झाला आणि n 0 झाला तेव्हा I 5 झालेला. ओके, सो आपला I 5 होतो जेव्हा आपण या लूपच्या बाहेर येतो ना तेव्हा एक एक्स्ट्रा I जातोय आपला. ओके, कोणतं पण डेसिमल नंबर घ्या. आता सध्या आपण 12 घेतलेला तेव्हा 4च फक्त रिमाइंडर्स आले. ओके, आणि पण आपला I किती झालाय 5. सो जेव्हा आपण ऍरे रिव्हर्स करणार तेव्हा आपल्याला 1 ने मायनस करून, बिकॉज रिव्हर्स मध्ये आपण पहिले शेवटचा एलिमेंट काय करतो डिस्प्ले करतो. ओके, बट इथे I किती झालेला आहे 5, पण आपला शेवटचा एलिमेंट कुठे आहे 4th इंडेक्सला आहे. सो वी हॅव टू डिक्रिमेंट I बाय 1. सो आपण इथे एक इंडेक्स घेऊ. ओके, सो आपण काय करू फॉर j इज इक्वल टू I मायनस 1, j इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, बिकॉज आपल्याला 1 पर्यंत यायचे रिव्हर्स, आणि j मायनस मायनस. ओके, सो इथे फक्त आपण प्रिंट करणार %d a ऑफ j, I च्या ऐवजी j फक्त आपण इंडेक्स म्हणून यूज केले. बघा आता I किती झालेला 5, सो 5 मायनस 1 कुठे टाकलं j मध्ये, सो j किती झाला 5 मायनस 1 4 झाला. 4 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन ट्रू. सो प्रिंट काय केलं a ऑफ j मधली व्हॅल्यू, म्हणजे प्रिंट काय केलं बघा 1 प्रिंट केलं. a ऑफ j मध्ये काय 1 प्रिंट केलं पहिले. ओके, काय प्रिंट केलं 1, नंतर j मायनस मायनस j किती झाला 3 झाला. 3 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन ट्रू. काय प्रिंट केलं a ऑफ j ची व्हॅल्यू म्हणजे 3 ची व्हॅल्यू, म्हणजेच काय प्रिंट झाला परत 1, नंतर j मायनस मायनस केला. ओके, सो j किती झाला आता 2 झाला. ओके, नाउ 2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन ट्रू. काय प्रिंट केलं a ऑफ 2 ची व्हॅल्यू, म्हणजेच काय प्रिंट केलं 0. ओके, नाउ j किती j मायनस मायनस j 1 झाला. 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन ट्रू. काय प्रिंट केलं a ऑफ 1 ची व्हॅल्यू दॅट इज 0. नंतर j मायनस मायनस j किती झाला 0, 0 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन फॉल्स, लूपच्या बाहेर आलो. सो आपला प्रिंट काय झालं 1 1 0 0. सो n आपला 12 होता, सो प्रिंट काय झाला 1 1 0 0. ओके, आता आपण अजून एका एक्झाम्पलने एक्सप्लेन करू. थोडंसं शॉर्ट मध्ये लिहिता येईल. I j n. ओके, सो I इक्वल टू पहिल्यांदा printf enter any number. ओके, scanf %d ampersand n. ओके, now for sorry
आपण काय करूयात एन पण आपल्याला शेवटी पाहिजे, सो आपण एक टेम्प घेऊ, म्हणजे ही तुमचं डेसिमल व्हॅल्यू होता आणि ही त्याची बायनरी व्हॅल्यू आहे. बिकॉज जेव्हा आपण व्हाईल एन इज नॉट इक्वल टू त्याच्या बाहेर येतो तेव्हा एन ची व्हॅल्यू चेंज झालेली असते. हे आपण पॅलिंड्रॉम मध्ये रिव्हर्स मध्ये वगैरे बघितलेलं आहे. ओके, सो आता आपण इथे काय करूयात एक्स्ट्राची एक स्टेप टाकू, टेम्प इज इक्वल टू एन आणि आय इज इक्वल टू 1. ओके, now while n is not equal to 0, so a of I is equal to n mod 2, then I plus plus, and n is equal to n divided by 2. Okay, now here for j is equal to I minus 1, j is greater than or equal to 1, j minus minus. Okay, now printf %d a of j, i च्या ऐवजी फक्त j आहे. ठीक आहे, नंतर आता आपण डिस्प्ले करूयात. डिस्प्ले तर झाला रिव्हर्स नंबर, सो इथे या लूप नंतर एक स्टेटमेंट आपण ऍड करूयात. डेसिमल नंबर इज इक्वल टू %d टेम्प आणि त्याचा रिस्पेक्ट टू बायनरी नंबर. सो प्रिंटफ बायनरी नंबर इक्वल टू, आता इथे पर्सेंटेज नाही लिहायचं बिकॉज आपल्याला तिथे अरे प्रिंट करायचं त्याच्या पुढे. सो j इज इक्वल टू I minus 1, j is greater than or equal to 1, j minus minus, then printf %d a of j. बस, get ch and program complete. आता व्यवस्थित लक्ष द्या. आता अजून एक एक्झाम्पल घेऊयात आपण. सपोज 8 घेऊ, 8. ओके, सो स्कॅनएफ करूयात, एन ची व्हॅल्यू 8, सो एन किती आपला 8 आहे. ओके, त्याच्यानंतर टेम्प मध्ये पण काय टाकणार आपण 8 टाकणार बिकॉज शेवटी आपल्याला बायनरी व्हॅल्यू डिस्प्ले करायची. सो आय किती झाला 1 झाला. ओके, नाउ एन इज नॉट इक्वल टू 0, एन किती आहे 8, 8 इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन ट्रू आहे. सो 8 ला जर 2 ने डिवाइड केलं तर ऑब्विसली 8 ला जर 2 ने डिवाइड केलं, 8 ला जर 2 ने डिवाइड केलं 4 ने भाग जाणार आणि रिमाइंडर 0 येणार. सो 0 कुठे स्टोअर झाला ए ऑफ आय मध्ये, आय किती आहे 1, सो ए ऑफ 1 मध्ये स्टोअर झाला 0. नाउ आय प्लस प्लस, आय किती झाला 2. ओके, नाउ एन ला जर 2 ने डिवाइड केलं, एन किती आहे 8, 8 ला जर 2 ने डिवाइड केलं तर क्वोशंट किती आलता 4, सो 4 कुठे स्टोअर होणार एन मध्ये. ओके, नाउ 4 इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन ट्रू. नाउ इथे 4 ला 2 ने डिवाइड केलं तर 2 ने डिवाइड होणार आणि रिमाइंडर किती येणार 0 येणार. सो 0 कुठे गेला ए ऑफ आय मध्ये, आय किती आहे 2, सो ए ऑफ 2 मध्ये काय गेला 0 गेला. ओके, नाउ आय प्लस प्लस, आय किती झाला 3 झाला. नाउ एन, एन किती आहे 4, एन किती आहे 4, 4 ला जर 2 ने डिवाइड केलेलं तर क्वोशंट किती आलता 2 चालता. सो 2 कुठे स्टोअर झाला एन मध्ये, सो एन किती झाला आता 2. 2 इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन ट्रू. इथे आलो. आता 2 ला जर 2 ने डिवाइड केलं, 2 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 1 ने भाग जाणार आणि रिमाइंडर किती येणार 0. सो 0 रिमाइंडर कुठे मॉड आहे ना, सो 0 कुठे स्टोअर झाला ए ऑफ आय मध्ये, आय किती 3, सो ए ऑफ 3 मध्ये गेला परत 0. ओके, आय प्लस प्लस, आय झाला 4. नाउ एन ला जर 2 ने डिवाइड केलं तर एन किती आहे 2, सो 2 ला 2 ने डिवाइड केलं क्वोशंट किती आला 1, 1 कुठे स्टोअर झाला एन मध्ये, सो एन ची व्हॅल्यू काय आली 1 आली. नाउ 1 इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन ट्रू. नाउ 1 ला जर 2 ने डिवाइड केलं, 1 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 0 ने भाग जाणार आणि रिमाइंडर किती येणार 1. सो रिमाइंडर कुठे स्टोअर झाला ए ऑफ आय मध्ये, आय किती आहे 4, सो ए ऑफ 4 मध्ये गेला रिमाइंडर दॅट इज 1. आय प्लस प्लस, आय किती झाला 5 झाला. नाउ एन किती आहे, एन किती आहे बघा 1. सो 1 ला जर 2 ने मी जेव्हा डिवाइड केलं तेव्हा किती आता क्वोशंट 0, सो 0 कुठे स्टोअर झाला एन मध्ये, सो एन काय झाला 0. नाउ 0 इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन फॉल्स. लूपच्या बाहेर आलो. डेसिमल नंबर टेम्प मध्ये काय व्हॅल्यू 8, सो डिस्प्ले काय झालं डेसिमल नंबर इज इक्वल टू 8. आता त्याचा रिस्पेक्ट टू बायनरी नंबर. ओके, नाउ पुढे बघा आता. सो आय किती आलेला आहे बघा, आपण जेव्हा लूपच्या बाहेर आलो तेव्हा आय किती आलेला आहे 5, पण ऍक्च्युअली ए मध्ये शेवटचा एलिमेंट काय 1 आहे, दॅट इज 4th इंडेक्सला. सो आपल्याला रिव्हर्स डिस्प्ले करायला जे इज इक्वल टू काय इनिशियलाइज केलं आपण आय मायनस 1. सो आय किती होता 5, सो जे किती आला 4. 4 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन ट्रू. सो प्रिंट काय झालं ए ऑफ जे दॅट इज ए ऑफ 4, दॅट इज काय प्रिंट झालं 1. नेक्स्ट टाइम जे मायनस मायनस, जे किती झाला 3.
3 is greater than or equal to 1 कंडिशन ट्रू. प्रिंट काय झाला a of 3. a of 3 काय आहे 0. सो 0 प्रिंट झाला. नेक्स्ट टाइम j मायनस मायनस j झाला 2. 2 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन ट्रू. काय प्रिंट झाला a of 2. a of j म्हणजेच काय a of 2. a of 2 मध्ये काय 0. 0 प्रिंट झाला. j मायनस मायनस j झाला 1. 1 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन ट्रू. काय प्रिंट झाला a of 1. दॅट इज a of 1 काय 0. 0 प्रिंट झाला. दॅट इज 0 प्रिंट झाला. ओके. नाउ j मायनस मायनस j किती झाला 0. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स. लूपच्या बाहेर आलो. ओके. जर तुमचं अरे मध्ये असं असेल ओके सो 1 2 3 4 5 6 सो जे तुमचं 7 झालेला असेल सो तुम्ही ते 6 पासून डिस्प्ले करणार i मायनस 1 डिपेंड्स आहे. ओके सो 8 जर तुमचं डेसिमल व्हॅल्यू आहे तर त्याची रिस्पेक्टिव्ह बायनरी व्हॅल्यू काय येते 1000. टॅली करून बघा 1000 विल बी युअर बायनरी व्हॅल्यू. ओके सो आजचा आपला 1 डायमेन्शनल अरेचा शेवटचा प्रोग्राम आहे. तुम्ही आता डेसिमल टू ऑक्टल करायचा आहे. ठीक आहे. सो डेसिमल टू ऑक्टलच्या प्रोग्राम साठी तुम्हाला 8 नी मॉड आणि 8 नी डिवाइड करावं लागतं. फक्त 2 च्या ऐवजी 8 नी करायचं. ओके आणि डिस्प्ले करताना पण रिव्हर्स करायचं. तर ते चेक करून घ्या. त्याच्यानंतर डेसिमल टू हेक्सा पण करायचं आहे. पण सध्या तुम्ही पहिले डेसिमल टू ऑक्टल करा आणि हेक्साचं पण ट्राय करा. सांगते तुम्हाला हेक्सा मध्ये कसं असतं. हेक्सा मध्ये जेव्हा तुमचं रिमाइंडर 10 11 12 13 14 येईल बघा. तुम्हाला एकदा मी सांगून देते तुम्हाला होमवर्क काय करायचं आणि मग तुम्ही आता हे तर झाले आपले डेसिमल. सो ऑक्टल मध्ये बघा कोणता पण नंबर घ्या तुम्ही त्याचा ऑक्टल करण्यासाठी तुम्हाला जे व्हाईल लूप आहे ना तिथं फक्त तुम्ही काय करणार a of i is equal to n mod 8 करणार आणि i plus plus सेम करणार आणि n is equal to n divided by 8 करणार बस. आणि शेवटी अरे रिव्हर्स डिस्प्ले करणार सेम जसं आपण कशामध्ये केलता डेसिमल टू बायनरी आणि इथं व्हाईलची कंडिशन आहे ना. ठीक आहे. तर जे असेल दॅट इज अरे रिव्हर्स केला की तुमचा ऑक्टल नंबर येऊन जाईल. ओके आता हेक्साडेसिमल करताना काय करणार इथं फक्त 8 च्या ऐवजी 16 नी करणार मॉड आणि डिवाइड. ओके पण अरे मध्ये कसं करायचं बघा. जेव्हा तुम्ही अरे डिस्प्ले करता त्या अरे तर तुमचा इंटिजरच असेल. ओके पण जेव्हा तुम्ही अरे डिस्प्ले करताल तेव्हा तुम्हाला चेक करायचंय जर तुमच्या अरे मध्ये 10 11 12 13 14 15 ह्या जर व्हॅल्यू असेल 0 to 9 असेल तर 0 असेल तर 0 प्रिंट करायचं. 1 असेल तर 1च 2 असेल तर 2च अरे मध्ये बिकॉज तुम्ही रिमाइंडर स्टोअर करत जाणार. फक्त तुम्ही 16 नी डिवाइड मॉड आणि डिवाइड करायचं. ओके आणि अरे रिव्हर्स डिस्प्ले करायचा. फक्त आता अरे डिस्प्ले करताना तुम्हाला चेक करायचं की तुमच्या अरे मध्ये जर 10 असेल तर तुम्ही डिस्प्ले A करणार. अरे मध्ये जर 11 असेल तर डिस्प्ले B करणार. 12 असेल तर C करणार. 13 असेल तर D करणार. 14 असेल तर E करणार आणि 15 असेल तर F करणार. ओके सो फक्त तुम्हाला डायरेक्टली डिस्प्ले करता येणार नाही. अरे डिस्प्ले करताना फक्त तुम्ही जेव्हा आपण i is equal to j is equal to i minus 1 करतोय की नाही j greater than or equal to 1 j minus 1 तर डायरेक्ट प्रिंटफ नाही करायचं. पहिल्यांदा इफ कंडिशन टाकायची इफ a of i is equal to 10 then printf a डायरेक्टली डबल कोट मध्ये असं प्रिंटफ टाकून द्यायचं a. ओके else if a of i is equal to 11 असेल तर डायरेक्टली प्रिंटफ मध्ये p टाकून द्यायचं. else if a of i is equal to 12 असेल तर डायरेक्टली प्रिंटफ मध्ये c टाकून द्यायचं. a of i is equal to 13 असेल तर d टाकून द्यायचं प्रिंटफ मध्ये. else if परत a of i is equal to 14 असेल तर e टाकून द्यायचं. else if a of i is equal to 15 असेल तर f टाकून द्यायचं. आणि else मध्ये काय टाकायचं सगळ्याच कंडिशन फॉल्स आहे म्हणजे हे काहीच नाहीये तुमच्या अरे मध्ये म्हणजे 0 to 9 च आहे. सो else मध्ये डायरेक्टली प्रिंटफ %d a of i. सो a of i मध्ये जी व्हॅल्यू आहे तीच टाकून द्यायची 0 to 9 असेल तर आणि 10 to 15 असेल तर हे असं प्रिंट करायचं. ओके सो हे तुमच्यासाठी होमवर्क आहे तेवढं तुम्ही करायचं. ऑक्टल साठी काही करायची गरज नाही. सेम जसं डेसिमल टू बायनरी केलाय तसंच डेसिमल टू ऑक्टल करायचं आहे. ओके काय करा डेसिमल टू ऑक्टल तर जमेलच तुम्हाला. जर डेसिमल पण ट्राय करा. फक्त प्रिंट करताना तुम्हाला थोडासा वेगळं लॉजिक यूज करायचं. ते सांगितले की जेव्हा तुम्ही फॉर लूप यूज करताय प्रिंट करण्यासाठी
हे रिव्हर्स ॲरे रिव्हर्स साठी जो तुम्ही फॉर लूप यूज करताय तर डायरेक्ट प्रिंटफ नाही करायचं, इफ एल्स इफ लॅडर आतमध्ये यूज करायचं आहे. ओके, काय करा, नाही आलं तर मी तुम्हाला सांगणार आहे, पण ऑक्टल डेसिमल टू ऑक्टल यायला तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके, हे तर सेम करायचं दोन्ही तिन्ही ह्याला. फक्त ऑक्टल असेल तर 8 नी करायचं आणि हेक्सा असेल तर 16 नी करायचं, आणि डेसिमल असेल बायनरी असेल तर 2 नी करायचं. बाकी काही नाही वेगळं. प्रिंटफ इथे तुमचा ऑक्टल नंबर येईल फक्त. ओके, आणि खाली फॉर लूप सेम येणार आहे ऑक्टल आणि बायनरीला, फक्त तुम्हाला हेक्सासाठी चेंज करायचं आहे. बिकॉज एक्झाम मध्ये 10 रिप्लेस करतात ए नी, 11 रिप्लेस करतात बी नी, अप टू 15 पर्यंत, ए टू एफ. स्पेस द्यायची गरज नाही, बिकॉज कंटिन्यूस आपल्याला प्रिंट करायचं आहे. सेव्ह करू एकदा, कंपाईल अँड रन. ओके, सो नेक्स्ट टाइम आपण 2 डायमेन्शनल ॲरे स्टार्ट करूयात. आपले 2 डायमेन्शनल ॲरे, कॅरेक्टर ॲरे अँड देन फंक्शन चॅप्टर विल बी स्टार्टेड. ओके, सो आपण आपल्याला भरपूर प्रोग्राम्स घ्यायचे आहेत. सो काही टेन्शन नाही. बघा, फंक्शन आणि स्ट्रक्चर, पॉइंटर, 3 चॅप्टर राहतील. तिन्ही चॅप्टर इम्पॉर्टंट आहेत, पण लेंथ वाईज ते छोटे छोटे असे पटकन होऊन जातील. ठीक आहे, इम्पॉर्टंट खूप आहेत, बिकॉज ॲरे, लूप्स तर तुमचे ऑल द लँग्वेजेस आहेत त्याच्यामध्ये यूज होतात. त्याच्यानंतर ॲरे, फंक्शन, स्ट्रक्चर आणि पॉइंटर, हे जे 4 पॉइंट्स आहेत ना, हे तुम्हाला नेक्स्ट सेमला जो डेटा स्ट्रक्चर तुमच्या लेवलचा सब्जेक्ट आहे, मी जे तुम्हाला डिग्रीला ऍडमिशन साठी ज्याचे मार्क्स तुम्हाला कन्सिडर होतात असे लेवलचे सब्जेक्ट्स. ओके, सो त्याच्यामध्ये डीएस आहे. सो डीएस साठी हे जे ॲरे, फंक्शन, स्ट्रक्चर आणि पॉइंटर, हे 4 चॅप्टर्स काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत. ओके, सो फंक्शन, स्ट्रक्चर आणि पॉइंटर हे छोटे छोटे आहेत चॅप्टर. सो आपले ते होऊन जातील. वन जो आपला मन राहिलेला आहे आता मे ते आपले 10 जून पर्यंत आपलं इझिली, आपण 5 जूनच धरू, 5 जून पर्यंतच आपलं कम्प्लीट होऊन जाईल. ओके, काही टेन्शन घेऊ नका. बघा, बायनरी व्हॅल्यू 1100 आलेली. ओके, सो जी आपण काढली होती. सो आपण अजून एक सपोज 52 टाकूयात. सो तुम्ही क्रॉस चेक करून बघा, मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे कशी टाकायची आहे ती. सो बघा, 11011100, सो हीच येणार आहे बायनरी व्हॅल्यू. ओके, सो ऑक्टल साठी फक्त इथं ऑक्टल नंबर, इथं फक्त 8 येणार, इथं फक्त 8 येणार, बाकी सगळं सेम आहे, काही चेंज करायचं नाही. फक्त तुम्हाला चेंज इथे डिस्प्ले करताना थोडंसं हेक्साडेसिमल मध्ये चेंज करायचं आहे. ओके, सो ट्राय करा, नाही आलं तर मी देणारच आहे. ओके, सो नेक्स्ट टाइम आपण 2 डायमेन्शनल ॲरे स्टार्ट करून टाकू.